आत्याने घेतला होता आज काळा मसाला करायला, म्हणून ते थोडे थोडे असे करून ते तळीत होते. सगळे खडे मसाले जेवढे होते तेवढे थोड्या तेलामध्ये थोडं थोडं करून ते तळीत होते. आणि मी असं त्यांच्यामध्ये लोडबुड करत होते, कारण मला काही येत नव्हतं. आणि म्हणून मी त्यांचं पाहून त्यांनी जेवढं मला सांगितलं होतं तेवढंच मी करत होती. त्यांनी मला असे धणे भाजायला सांगितले होते आणि ते एका साईडला जेवढे खडे मसाले होते तेवढे ते थोडं थोडं करून थोड्याच तेलामध्ये तळत होत्या. आणि मला काय ते जमत नव्हतं आणि म्हणून मी ते धणेच भाजून घेतले. मग ते सगळे जेवढे खडे मसाले होते ते तेवढे सगळे हाताने एकत्र केले. जे तेजपान ते सगळं काय जेवढे खडे मसाले असतात ना, वजनानुसार त्याने आणलं होतं आणि त्याने ते सगळं एकत्र केलं. आणि ज्या सुका खोबरा तो नंतर त्याच्यामध्ये सगळा मिक्स करायचा नव्हता, म्हणून तो सगळ्यात शेवटला मी भाजायला ठेवला होता कमी गॅसवरती. आणि एका साईडला धणे मी अजून भुजत होते, कारण आम्हाला धणेपूड पण करायची होती. आणि खोबरं जास्त कडक करायचा होता म्हणून तो कमी गॅसवर जास्त वेळ ठेवला होता. बाकी आमची खिलारी जोडी एक मांजराच्या पिल्लासोबत खेळत होते. त्यांचं ते अशीच मस्ती चालू राहते. आणि तेवढ्यातच आता मला ते सांगत होत्या की कसं भाजायचं कसं बनवायचं ते. आणि मग मी तसं करीत होते, कारण आम्हाला ते धणेपूड आणि ते घरीच बनवायचे राहते. आणि कांदा हा आम्ही 3 दिवस कापून आणि 3 दिवस उन्हामध्ये चांगला सुकवला होता. हा तोच कांदा आहे, तो पण बारीक गॅसवरती मस्त असं भुजून घ्यायचा होता. मग सगळे जेवढं काही आहे ते सगळं मसाले एकदाच मिक्स करून आणि मोठ्या पातेल्यामध्ये आता बनवत होते. पण त्याच्यात काही बसत नव्हतं, म्हणून मी पुन्हा एकदा कढई काढली होती आणि त्याच्यामध्ये असे हे सगळं मिक्स केलं होतं. कारण काळा मसाल्याचा एवढा सुगंध सुटला होता भारी, म्हणून दीदी अशी हलवत होती, कारण तिला वास खूप आवडतो. आणि लगेचच आत्याने गिरणीमधून काढून आणलं आणि मी असं थंड करत होती. धनेपूड, हळद मी अगोदरच कुटून ठेवली होती. हळद, काळा मसाला आणि धनेपूड एकदाच काढून आणलं होतं गिरणीमधून. आणि असं करून आम्ही थोडं थोडं त्या लगेच भरून पण ठेवलं. थंड झाल्यावरती आम्ही भरलं, लगेच काय गरम गरम भरलं नव्हतं. आम्ही दोघी असं भरत होतो.